हरितालिका पूजा कशी करावी? गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका असे म्हणतात. या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर 5 विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे. सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजेसाठी लागणारे साहित्य: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचत्राळ, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समय, कापूर, आरती, हळद कुंकू, अक्षगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तर, फाया, विड्याची पानं, सुपाऱ्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गुळ, खोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्य द्रव्ये. या व्यतिरिक्त फुले, दुर्वा, तुळशीपत्रे व झाडांची पाने. हरितालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषणे करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरितालिकेची कथा ऐकून आरती करून वारानंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटावे. या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नये. पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही. निर्जळी उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी पिऊ नये. तथापि गर्भवती महिला व आजारी महिलांसाठी हा नियम मानला जात नाही. उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये. स्त्रियांनी झोपण्याऐवजी दिवशी भजन आणि कीर्तनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात, म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टीसाठी खोटं बोलू नये. उपवासाच्या दिवशी काय खायचं? काही महिला निर्जळी उपवास करतात, परंतु अशा स्थितीत उपवास सोडताना केवळ आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करावे, जेणेकरून दिवसभराचा थकवा आणि अशक्तपणा दूर होईल. तुम्ही उपवास सोडण्यासाठी दह्याचे सेवन करू शकता. या व्रताच्या दिवशी तुम्ही पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू किंवा केळी इत्यादीचे सेवन करू शकता. उपवास नेहमी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करून सोडावा. नारळ पाणी, लिंबू पाणी, हंगामी रस, डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सेवन करू शकता. बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू आणि मनुका यांसारखे काही ड्रायफ्रूटचे सेवन देखील करू शकता. तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोचते. यामुळे डोकेदुखी किंवा मळमळ सारख्या समस्या उद्भवू शकतात. बाहेरचे पदार्थ खाणं टाळावे. धन्यवाद.